कसं आहे माहिती का, लोकांना जेवण दिसतं, पण त्या मागची जी संघटना असते किंवा त्या मागची जी एसओपी असते ती कुणालाच नाही दिसत. ते दाखवण्याची गरज नसते, ते फॉलो करण्याची आवश्यकता असते. पण बरेचदा ना असं होतं की लोकांना समजत नाही की त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट करायचं असतं का नाही. अगदी बेसिक आहे. हा म्हणजे फूड ग्रेडेड पार्सलचा पॅकेजिंगचा आपला डबा आहे, याच्यात पार्सल जातात. किती साधं आहे हे, पण विचार केला तर हे एक्सपेन्सिव्ह पण आहे. विचार केला तर हे प्रोसेस ओरिएंटेड पण आहे. विचार केला तर याच्यात भरपूर वेळ द्यावा लागतो. ब्रँडिंग आहे, हे व्यवस्थित फूड त्याच्यात जाते की नाही याचा पण विचार आहे. पण ना लोक हे सगळं बघत नाही. लोकांना फक्त बाहेरचा देखावा दिसतो. रेस्टॉरंटच्या महत्वाच्या पार्ट पैकी सगळ्यात प्लेटिंग हा सेक्शन मस्त वाला सेक्शन असतो. इथे ऍक्च्युअली प्लेटर्स उभे असतात. इथे ऍक्च्युअली तुमची सगळी प्लेट डेकोरेट होत असते. फक्त डेकोरेशन महत्वाचं आहे का, पण ते कुठल्या बेनमेरी मधनं उचलायचं आहे. 3-4 प्रकारची बेनमेरी सांगितली गेलेली आहे. हॉट बेनमेरी आणि कोल्ड बेनमेरी हे नॉर्मली सर्व रेस्टॉरंट्स मध्ये अवेलेबल असतात. जिथे कूलिंग टेक्निक्स वापरले जातात तिथे कूलिंग स्टोरेज आहे आणि कूलिंग बेनमेरी मोठमोठाले आहेत. पण बेसिक इंडियन कुझिन जिथे चालतात तिथे 2 बेनमेरीज मध्ये कामं अगदी सहज होत असतात. हॉट बेनमेरी मध्ये तुम्ही जर बघाल अगदी डिटेलिंग मध्ये, म्हणजे मला हे माहिती आहे की ह्याच्यामध्ये काय ठेवलंय, डेट वाईज, वेळ वाईज प्रत्येक दिवस हे चेक होतं, चेंज होतं. बरोबर म्हणजे शेफ, हा शेफ रोज ते चेक करतो. याला मॅन्डेट आहे. या पुस्तकामध्ये ते लिहिणं रोज रोज. या लोकांना बरेचदा असं होतं की शेफ लोक तेवढे शिक्षित नसतात. यांच्यासोबत मॅनेजर्स बसतात. हे सिस्टीम मध्ये जातं. सिस्टीम ओरिएंटेड असणं काय असतं ते पूर्ण ब्रह्म सांगताय. इथे डेट वाईज तर आहेतच. ओल्ड बेन मेरीला कॉम्बिनेशन्सला जेव्हा थंड म्हणजे चटण्या प्रकरण सगळे इथे ठेवलेले. सगळे चमचे प्रकरण एका ठिकाणी. याच्यात मेकॅनिक्सचा पार्ट खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो. मेकॅनिक्स काय आहे, मला प्लेटिंग किती करायचंय पण मला घ्यायचंच नाही. सो माझी फक्त एवढी मुवमेंट आहे. जेव्हा खूप गर्दी होते तेव्हा इथे पण प्लेटिंग लागतं आणि इथे पण प्लेटिंग लागतं. बरं, कोल्ड बेनमेरी मध्ये पण टाइमलाईन्स आणि डेट्स खूप महत्वाचे असतात. हे काही आम्ही आज करतोय याच्यातला भाग नाही. मागचे 2009 पासन या स्टँडर्ड प्रॅक्टिसेस सर्व सेंटर्स मध्ये फॉलो होतात. सगळ्या म्हणजे एक नाही, तुम्ही कुठल्याही मनोरमाच्या सेंटरला जा तुम्हाला सेम टॅगिंग दिसणार आहे सगळीकडे. हे पेनाचे टॅगिंग, हे प्रिंट काढलेले नाही आहेत. हे रोज लावावे लागतात, हे रोज चेंज होतात, हे रोज चेंज करावे लागतात. हे लोकांना हे काहीही असं रिकामचोटाचं प्रकरण नाही बरं का. आणि सर्व सणवारांना, सर्व प्रकारच्या लोकांना, अगदी लहान्या तहान्या लेकरापासून तर म्हाताऱ्या लेकरापर्यंत प्रत्येकाच्या मनात शुद्ध, सात्विक आणि एसओपी ओरिएंटेड फूडच देण्याचा म्हणजे आम्ही कधीच सोडलाच नाही. तो ससेमिरा कधी सोडणार नाही, कारण पूर्ण ब्रह्म कायम एसओपीवर सांगतो.